महायुतीमध्ये विधानसभेच्या 160 जागांसाठी भाजप आग्रही असल्याची माहिती आहे आणि यामध्ये भाजप 160, शिवसेना 80, अजित पवारांची राष्ट्रवादी 48 जागा लढणार असल्याचं कळत आहे। भाजप जागा वाटपाबाबत लवकरच मित्रपक्षांसोबत चर्चा करणार असल्याची माहिती आहे। जागा वाटपाबाबत फडणवीस मित्रपक्षांसोबत चर्चा करणार असल्याचं आता कळत आहे। तर आपण बघतोय महायुतीमध्ये भाजप 160 जागांसाठी आग्रही आहे, तर शिवसेना शिंदे गटाला 80 जागा मिळू शकतात, तर राष्ट्रवादी अजित पवारांना 48 जागा मिळू शकतात अशी माहिती आहे। जागा वाटपाचं बैठका या 17 तारखेपासून सुरू होतील। जवळपास या 30 तारखेच्या आतमध्ये आमच्या तिन्ही पक्षाचा जागा वाटपाचं सगळं सत्र पूर्ण होईल। त्या मतदारसंघामध्ये कोणते कोणते उमेदवार द्यायचे याच्या घोषणेची यादी सुद्धा येत्या 15 तारखेपर्यंत, पुढच्या महिन्याच्या 15 तारखेपर्यंत पहिली यादी येण्याचा सुद्धा संभवता आहे। तर आपण बघतोय महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची अशी माहिती देखील समोर येते। भाजप 160 जागांसाठी आग्रही आहे, शिवसेना 80 जागांसाठी आग्रही आहे, तर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला 48 जागा मिळू शकतात असा हा फॉर्म्युला ठरल्याचं सूत्रांनी सांगितलंय।